नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आजच्या लेक्चरमध्ये आपण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. जसं की BMC क्लर्कची, निरीक्षकची सेकंड रिस्पॉन्स कधी येणार आहे, तसेच नॉर्मलायझेशन वगैरे कधी होणार, टायपिंग कोणती लागणार आहे. बरेच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न येते यावर. कट ऑफ, फायनल कट ऑफ किती लागेल आफ्टर नॉर्मलायझेशन, मार्क किती म्हणजे पासिंगसाठी किती मार्क घेणे आवश्यक होते, समान मार्क पडल्यावर काय होणार, कागदपत्रे कोणती चेक होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, असे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आपलं लेक्चर बघणार आहे. तोपर्यंत पूर्ण लेक्चर बघा. फायनल कट ऑफ वगैरे आपण कास्ट वाईज सगळा कट ऑफ आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्यापर्यंत आपलं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत आज. हे आपण सगळी पूर्ण PDF आणली आहे. तर आपण सर्वात पहिले तुमचा प्रश्न बघून घेऊ. ज्यांना क्लिअर दिसत त्यांनी थोडी क्वालिटी वाढून घ्यायची आहे. तसं मी झूम करतच आहे, बघूनच घ्यायचं आहे सगळ्यांनी. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 45% गुण प्राप्त करणे गरजेचे होते. म्हणजे ओव्हरऑल किती, तर या 200 मार्कापैकी 45% गुण घ्यायचे आहेत तुम्हाला. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जवळपास तुम्हाला 90 मार्क जरी पडले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे तुम्हाला 90 मार्क घेणं गरजेचे होते. कशासाठी, फक्त क्वालिफाय होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट हा आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे एकूण मार्कापैकी कट ऑफ लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर समान मार्क पडल्यास नेमकं काय होणार. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, समान गुण जर पडल्यास तर काय होणार माहिती आहे का, तुमचा प्राधान्यक्रम वयानुसार प्राधान्य, म्हणजे तुमच्या जर 2 व्यक्तीला समान मार्क पडले, त्यामुळे ज्या व्यक्तीचं जास्त वय आहे त्याला, म्हणजे वयाने ज्येष्ठ उमेदवाराला क्रम वरती असेल. म्हणजे ज्याला जास्त मार्क आहेत, समान मार्क असणाऱ्याला ज्याचं वय जास्त आहे त्याला प्राधान्य भेटणार आहे, त्याचं सिलेक्शन होणार. विद्यार्थी मित्रांनो, जर इथेही वय समान, म्हणजे समान मार्क आणि वय समान असलं तरी तर काय होणार, आपलं आडनावाच्या अक्षरानुसार क्रम निश्चित केला जाणार. आडनावाच्या अक्षरानुसार निश्चित केला जाणार आणि त्यानुसार सिलेक्शन केलं जाणार. आणि असंही जर नाही झालं तर नंतर विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिका, BMC महानगरपालिका नंतर त्याच्यात काही चेंजेस करून ते नंतर ठरवतील आणि त्याच्यानुसार सिलेक्शन करतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा एकच मिनटं, तर आहे असं आपलं सिलेक्शनचं. नेमकं समान मार्क पडल्यास काय होणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, सध्या इथे गोंधळून जाऊ नका. बरेच विद्यार्थी मित्र इथं गोंधळ आहेत. जर म्हणजे पासिंगसाठी किती मार्क घेणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 45% गुण जर घेतले ओव्हरऑल 200पैकी तर तुम्ही क्वालिफाय होणार आहेत. आपण हे बघून घेऊ. आणि काही विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे MS-साठी सर्टिफिकेट वगैरे आत्ताच लागेल का. विद्यार्थी मित्रांनो, MS-साठी सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही. सध्या हे बघा, मराठी 30 आणि इंग्लिश या दोन्हीपैकी दोन्ही लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे दोन्ही सर्टिफिकेट लागणार आहे टायपिंगचे. काही विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे की मराठी असली, माझ्याकडे मराठीचं आहे, कोणाचं माझ्याकडे इंग्लिशचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दोन्ही लागणार आहे. इंग्लिश, मराठी 30 दोन्ही लागणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही सर्टिफिकेट. आणि राहिलं MS-साठीचं, विद्यार्थी मित्रांनो, MS-साठी तुम्हाला नियुक्ती झाल्याच्यानंतर 2 वर्षांसुद्धा दिली तरी चालणार आहे. हे तुमचं आहे MS-साठीचे निकष विद्यार्थी मित्रांनो. आणि राहिलं आपलं बाकी परत आता म्हणजे कागदपत्रे वगैरे ते आपण बघूनच घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं राहिलं आता कट ऑफचं विद्यार्थी मित्रांनो बघा. क्लर्कचा जर कट ऑफ सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, क्लर्कचा आता नॉर्मलायझेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचं म्हणणे नॉर्मलायझेशन वगैरे कसं. विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढणार झाले. राहिले फक्त निरीक्षकचे. विद्यार्थी मित्रांनो, निरीक्षकमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये जास्त मार्क वाढणार नाहीत, कारण निरीक्षकचे पेपर हे सर्व एकाच दिवशी झालेले आहेत. त्यामुळे इथे नॉर्मलायझेशन जास्त इफेक्ट पडणार नाही. पण आपल्या क्लर्क एक्झाममध्ये नॉर्मलायझेशनचा बराच इफेक्ट पडणार आहे. कारण की बघितलं आपण, त्यामध्ये क्लर्कमध्ये बराच इफेक्ट पडू शकतो. तर आपण बघू कास्ट वाईज सगळा कट ऑफ बघू. आपण स्टार्टिंगला बघू क्लर्कचा. विद्यार्थी मित्रांनो, क्लर्कचा जर कट ऑफ बघितला तर विद्यार्थी मित्रांनो, ओपनचा कट ऑफ हा जवळपास 170+ जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मार्क पाठवल्यानुसार आपण सांगतोय ओपनचा कट ऑफ हा क्लर्कचा 170+ जाऊ शकतो. यामध्ये मुलींचा कट ऑफ -10 पकडून चालायचा आहे. कोणासाठी, मुलींसाठी त्यांनी 10- पकडून चालायचा आहे. हा कट ऑफ जे सांगतोय मी, हा कट ऑफ नॉर्मलायझेशनच्या नंतरचा सांगतोय. म्हणजे सध्या आता कोणाचे मार्क वाढतील ते सांगू शकत नाही. म्हणजे आता जर सध्या आपण पकडलं, पहिल्या शिफ्टमध्ये जे 65+ जरी असतील, शक्यतो पहिल्या 2 ते 3 शिफ्टपर्यंत नॉर्मलायझेशनच्या बऱ्याच इफेक्ट पडणार आहे. म्हणजे तिथे त्यांनी मार्क वाढणारच आहेत पहिल्या 2-3 शिफ्टचे. विद्यार्थी मित्रांनो, जे 65+ आहेत ते सुद्धा इथपर्यंत जाऊ शकतात 170पर्यंत. कारण की नॉर्मलायझेशनमध्ये आपण बघितलं तलाठीच्या पेपरमध्ये 15-15, 20 मार्क वाढले आहेत. त्याच्यामुळे सध्या ज्यांना इतके 60-65+ सुद्धा मार्क आहेत त्यांच्या नॉर्मलायझेशननंतर खूप मार्क वाढू शकतात. हे लक्षात ठेवायचं आहे. हे जो कट ऑफ सांगतोय मी आफ्टर नॉर्मलायझेशन सांगतोय. आणि OBC जर बघितलं आपण, OBCचा कट ऑफसुद्धा 160+ जाऊ शकतो.
हा क्लर्कचा कट ऑफ सांगतोय आपण. कशाचा कट ऑफ सांगतोय तर हा क्लर्कचा कट ऑफ. निरीक्षकचा कट ऑफ अजून आपल्याला बघायचा आहे, तो आपण बघणारच आहे. आणि राहिला SC कास्टचा. SC कास्टचा हा 150+ पकडून चालायचा आहे. यामध्ये मुलींचा सांगत नाही, मुलींनी -10 किंवा 10+ पकडून चालायचं आहे मायनस. त्याच्यानंतर आपण बघू ST कास्टचा कट ऑफ जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो 144+ पर्यंत. 144+ हा STचा कट ऑफ जाऊ शकतो. आता EWSचा बघू आपण विद्यार्थी मित्रांनो. EWSचा कट ऑफ हा 140+ जाणार आहेत. EWSचा कट ऑफ जरी आतापर्यंत बाकीचे कट ऑफ जरी कमी लागले, असं समजायचं नाही EWSचा कट ऑफ हा इथे खूपच कमी लागेल म्हणून. एवढाही कमी लागणार नाही, 140+च जाणार आहे, लक्षात ठेवायचं. कारण की नॉर्मलायझेशन नंतर मार्कांमध्ये बराच इफेक्ट पडतो, आपण बघितला. बाकी राहिला SC BC. यांचा कट ऑफसुद्धा 152+च जाणार आहे. 152+ पकडायचा आफ्टर नॉर्मलायझेशन सांगतो मी हा, कारण की कट ऑफ एवढे कमी पण येणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जरी मार्क कमी असले तर बऱ्याच मुलांना भरपूर मार्क आहेत. त्याच्यामुळं NTचा कट ऑफ हा 150+ पकडायचा आहे. मुलांना भरपूर मार्क आहेत, त्याच्यामुळं असं समजू नका की कट ऑफ खूपच कमी लागणार आहे. त्याच्यामुळे कट ऑफ असेच पकडून चालायचे आहे आणि मुलींनी -10+ पकडून चालायचं आहे, -10 करायचं आहे. कट ऑफ असेच हाय जाणार आहेत. त्याच्यामुळं असं समजू नका की निरीक्षकच्यासुद्धा कट ऑफ खूपच हाय जाणार आहे, की आता क्लर्कच्या जागा भरपूर होत्या मग कट ऑफ थोडा कमी लागेल. अजिबात नाही, कट ऑफ कमी लागण्याचा विचार करू नका. आफ्टर नॉर्मलायझेशन आपण बघितले. तलाठीच्या पेपरचं जरी आपण इकडे कंपेअर करत नाही, कारण की तलाठीचा पेपरचा आणि जरी वेगळं पकडला आपण तर आपण बघितलं आहे तलाठीचे पेपर हे 200+ मार्काचे कट ऑफ गेलेत नॉर्मलायझेशन नंतर. म्हणजे असं नाही की ज्यांना खूप जास्त मार्क आहेत त्यांचे मार्क कमी झाले म्हणून, असंही झालेलं नाही की त्यांचे मार्क कमी झालेले नाही म्हणून. त्यांचेही मार्क वाढलेले आहेत. कारण की जर टफ शिपमध्ये आलं, ती शिप जर आपली अवघड शिप पकडल्या गेली त्यामध्ये जास्त मार्क ज्यांना आहेत त्यांचेसुद्धा मार्क वाढलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर समजा आता पहिली शिफ्ट अवघड पकडली आपल्या नॉर्मलायझेशनमध्ये, मग असं नाही एखाद्या मुलाला जर 80 मार्क आहे आणि एखाद्याला 60 आहे, मग याचे वाढले आणि याचे कमी झाले. जर ही पहिल्या शिफ्टमधले दोघं जण आहेत, हे 60 मार्कावाला 80 मार्कावाला, याचीही वाढणार झाले आणि याचीही वाढणारच झाले. कारण की याला हुशार पकडल्या, ते हुशार असल्यामुळे मार्क घेतले आणि हे ओव्हरऑल असे पकडले जातात. त्याच्यामुळे असं समजू नका की कट ऑफ हा कमी आहे. आणि निरीक्षकांच्या जागा तर पहिलेच कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. निरीक्षक जागा आपण बघितल्या कमीच आहेत, त्याच्यामुळे हा तर कट ऑफ खूपच आहे जाणार आहे. इथं नॉर्मलायझेशनचा इफेक्ट थोडा कमीच पडणार आहे. आता नेक्स्ट जर बघितलं आपण तर इकडं काय काय होतं, इकडं होतं आपलं मराठी इंग्लिश आणि इकडं मेन गोष्ट होती होता कायदा. इकडं कायदा विचारला होता किती, तर आपले 50 क्वेश्चन होते. आणि विद्यार्थी मित्रांनो इकडं जे GS विचारलं होतं ते GS प्रॉपर मुंबईचं विचारलं होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथं मार्क GSमध्ये आलेले मुलांना. आपण इकडं क्लर्कचं GS बघितलं तर क्लर्कचं GS जर बघितलं तर इकडं करंटवर प्रश्न होते. कशावर होते? करंटवर प्रश्न होते. त्याच्यामुळे इकडं मुलांना मार्क आले नाही GSला, त्याच्यामुळे इकडं थोडा कट ऑफ घसरणार आहे, हे फिक्स आहे. पण विद्यार्थी मित्रांनो इकडं जर बघितलं आपण तर इकडं रिझनिंग होती आणि इकडं काय होतं तर इकडं मॅथ होतं. इकडं थोडं मॅथमध्ये मुलांना वेळ लागला आहे, मॅथमध्ये थोडे मार्क कमी आलेत, पण एवढे पण मार्क कमी आलेले नाहीत. ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांना मार्क आलेले आहे. तर इकडं रिझनिंगचा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे इकडं समजा इकडं करंट हे इकडं मुलांना मार्क कुठं फक्त GSमध्ये थोड्याफार प्रमाणात, GSमध्ये आणि इंग्लिशमध्ये थोड्याफार प्रमाणात मार्क कमी आले. बाकी विद्यार्थी मित्रांनो इकडं रिझनिंगमध्ये आणि आपल्या मराठीमध्ये मुलांनी आउट ऑफ मार्क मारलेले आहेत. कुठं? आपल्या क्लर्कमध्ये. फक्त निरीक्षकला काय होतं तर कायदा होता, तरी बी कायद्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मला पाठवल्यापैकी एका जणाला 46 मार्क आहे कायद्यामध्ये. त्याच्यामुळं असं नाही की कायद्यामध्ये खूप कमी मार्क आले मुलांना, कायद्यामध्ये बी भरपूर मार्क आलेले मुलांना. तर आपण एकदा याचा निरीक्षकचा कट ऑफ बघून घेऊ. निरीक्षकचा कट ऑफसुद्धा विद्यार्थी मित्रांनो ओपनचा हा 175+ जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हा कडू आहे, सत्य आहे. तुम्हाला जरी आता वाटत आलं हे कट ऑफ एवढा कसा काय जाईल, तर विद्यार्थी मित्रांनो आफ्टर नॉर्मलायझेशन लक्षात ठेवा तुम्ही, कट ऑफ हा ओपनचा 175+च जाणार आहे. तुम्ही याच्यापेक्षा कमी पकडून चालायचं नाही. हा कट ऑफ जरी तुम्हाला वाटत आलं हे काही बी फेकाफेकी चालू आहे, पण विद्यार्थी मित्रांनो आफ्टर नॉर्मलायझेशन कट ऑफ हा 175च्या खाली येत नसतो. ओपनचा निरीक्षकचा कट ऑफ हा ओपनचा 175च्या खाली येत नसतो. आता जर बघितलं आपण OBCचा कट ऑफ, तर OBCचा कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो OBCचा कट ऑफसुद्धा 100 जवळपास 65 ते 70+ असणार आहे. 165 ते 70+ OBCचा कट ऑफ असणार आहे. आणि इकडं कास्टमध्ये जर बघितलं आपण कास्टचे कट ऑफ पण एवढे काही कमी आले नाहीत. विद्यार्थी मित्रांनो SCचा कट ऑफ हा
माझं तरी म्हणणं 165 ते 68 पकडून चालायचं आहे. 165 प्लस पकडून चालायचं आहे. 68 नाही पण 65 प्लस पकडून चालायचं आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो इकडे तरी 1800 प्लस जागा होत्या आपल्या. किती? 1800 प्लस. विद्यार्थी मित्रांनो इकडे जागा किती होत्या आपल्या विचार करा. आणि कास्टला किती येणार होत्या त्याचा विचार करा. त्याच्यामुळं मार्क हे कमी नसतात. विद्यार्थी मित्रांनो इथं लय बादशाह असतात जे TCSमध्ये मार्क घेणारे असतात. इंग्लिश मराठी लँग्वेज आपले आउट ऑफ मारणारी पोरं विद्यार्थी मित्रांनो इथं. त्याच्यामुळे इथे मार्क कमी कट ऑफ येत नसतो. आणि ST वाल्यांचा सुद्धा कट ऑफ 160 प्लस पकडायचा असतो. कमी येत नसतो. 160 प्लसच पकडायचा असतो. राहिला EWS वाल्यांचा कट ऑफसुद्धा EWS वाल्यांनी सुद्धा 160-65 प्लस पकडून चालायचं आहे. SC-BC वाल्यांनी यांनी सुद्धा 165 प्लस पकडून चला कट ऑफ. SC-BC वाल्यांचा EWS वाल्यांचा थोडा 160 पर्यंत येऊ शकतो समजा. पण SC-BC वाल्यांनी 165 प्लसच पकडून चालायचं आहे. NT वाल्यांनी सुद्धा 170 प्लस पकडून चालायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो हे कट ऑफ जरी तुम्हाला खूप जास्त वाढत असले तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हे याच्या खाली येत नसतात. कट ऑफ हे हायच जात असतात. कारण की आपण बघितलं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आणि रिझनिंग विद्यार्थी मित्रांनो इथे आउट ऑफ मार्क इथे आउट ऑफ मार्क इथे आउट ऑफ मार्क बऱ्यापैकी मुलांना घेतलेले. इथं जरी आपण इकडं क्लर्कला पकडलं तर विद्यार्थी मित्रांनो क्लर्कला पकडलं तर विद्यार्थी मित्रांनो इथं पण 22 प्लस येतं. इथं पण 20 प्लस मुलं आहे. आणि इथं जवळपास 23 प्लस मार्क घेतलेले मुलांनी. बाकी GSचं थोडं आपण बघितलं GSचं थोडं टफ विचारलं होतं कुठं क्लर्कला. त्याच्यामुळे इथं क्लर्कला GSला टफ विचारलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो निरीक्षक जर बघितलं आपण GS हे मुंबई जिल्हा विषय विचारलं होतं. आणि मराठी आणि इंग्लिश आणि कायदा 50 मार्कला होता. हे आपण बघितलं इथं 10 मार्कला होतं आहे बाकीचं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो असंही कमी पकडायचं नाही. पेपर हार्ड मार्क हायच जाणार आहेत. त्याच्यामुळे एवढं कमी मार्क पकडायचे नाही की आपलं सध्या आता कोणाला 50 मार्क आहेत. नॉर्मलायझेशनमध्ये सांगतात नाही बरं का. पण असं कोणा समजायचं नाही की आपल्याला 45 मार्क क्वेश्चन्स त्या बरोबर आहेत आणि आपलं सिलेक्शन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा भावनेत राहू नका. आपल्या येणाऱ्या समोर बऱ्याच भरती येणार आहेत. त्यामुळे समोर जे येणाऱ्या भरतीला तयारीला लागा. आपण कोणत्या विषयात आपल्याला कमी मार्क आले ते बघा. ते विषय आपले चांगले करा आणि त्या विषयात समोर तयारी लागा. विद्यार्थी मित्रांनो या गोंधळात पडू नका की आपल्याला कमी मार्क आहे. नॉर्मलायझेशनमध्ये आपले खूप सारे मार्क वाढतील आणि आपलं सिलेक्शन होईल. विद्यार्थी मित्रांनो या गोंधळामध्ये पडू नका आणि आपल्या समोरच्या तयारी लागायचं आहे. जे विषय आपले कमी मार्क आले त्यावर आपल्याला कसं चांगलं काम करता येईल कसे जास्तीत जास्त मार्क घेता येईल विद्यार्थी मित्रांनो ते बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो TCS पॅटर्ननुसार आपण एक तलाठी भरतीचे विद्यार्थी मित्रांनो जी तलाठी भरती आपली 2024मध्ये झालेली होती 23मध्ये झालेली होती. विद्यार्थी मित्रांनो तिचे TCS पॅटर्ननुसार सगळे क्वेश्चन पेपर आपण घेतो. विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी बी ते क्वेश्चन पेपर बघायचे असतील त्यांनी आपण तलाठी पेपरची क्वेश्चन सिरीज लेक्चर सिरीज चालू केली आहे. ती सगळ्यांनी बघायची आहे. तिथं आपण TCS पॅटर्ननुसार मराठीचे सगळे क्वेश्चन पेपर घेतो आहे. तसेच GSचे क्वेश्चन पेपरसुद्धा घेतो आहे. त्यांनी त्या लेक्चर सिरीजला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नवीनवाल्यांनी आपल्या लेक्चरला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. कोणालाही वाईट वाटून घेऊ नका कारण की कट ऑफ हे टफच जाणार आहे आणि कट ऑफ हे टफच जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.